ओम नमः शिवाय. शिवपार्वती मंगल विवाहाची जय्यत तयारी. नारद म्हणाले, सप्तर्षी निघून गेल्यावर हिमालयाने काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, वसिष्ठादी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या आप्तस्वकीयांना सपरिवार आमंत्रित केले. गर्ग मुनीकडून निमंत्रण येऊन घेतले व ते निमंत्रण व विविध प्रकारची सामग्री घेऊन हिमालयाचे नातेवाईक कैलास पर्वतावर गेले. त्यांनी शिवजींना मनोभावे वंदन केले. त्यांच्या भारी तिलक लावला. अत्यंत आदराने विवाहपत्रिका त्यांच्या हाती दिली. शिवजींनी त्या सर्वांचा सन्मान केला. त्यानंतर प्रसन्नचित्ताने सर्वजण परत आले. हिमालयाने विविध देशात राहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले. विवाहाची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. कोठारे धान्याने भरून टाकली. कोणत्या दिवशी कोणते पक्वान्न बनवायचे हे ठरवण्यात आले. धन, द्रव्य, रत्ने, माणके, अमूल्य दागिने, विविध मौल्यवान वस्तू, भरजरी वस्त्रे यांची सिद्धता करून ती कोशागारात व्यवस्थित ठेवण्यात आली. सर्व सेवकांना बोलावले व काय काय काम करायचे ते सर्वांना सांगितले. हिमालयाच्या नगरीत विवाहाची मोठी धामधूम सुरू झाली. सर्वत्र उत्साहाचे व प्रसन्नतेचे वातावरण होते. सर्वत्र मंगलसूर निनादत होते. हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगल उपचाराला सुरुवात केली. त्यांच्या परिवारातील स्त्रिया शुभकारक गाणी गाऊ लागल्या. पार्वतीवर अनेक मंगल संस्कार केले. तिला उत्तम प्रकारे सजविले. सुंदर वस्त्राने आणि आभूषणांनी पार्वती साक्षात जगदंबा वाटत होती. पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून विद्वानांनी अनेक अनुष्ठाने केली. नृत्य गायनाचे आयोजन केले होते. सर्वजण त्यामध्ये रंगून गेले. निमंत्रित लोक आपल्या आप्तमित्रांसह हिमालयाच्या गृही येऊ लागले. सर्वजण नटून सजून आले होते. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या. अनेक पर्वत दिव्यरूप धारण करून तेथे आले. शोण, भद्रादी समुद्रही तेथे आले. गंगा, नर्मदा, सरिद्व वगैरे नद्याही आल्या होत्या. शिवपार्वतीचा विवाह पाहण्यास सर्वजण उत्सुक होते. हिमालयाची नगरी अतिशय दीप्यमान दिसू लागली. हिमालयाने अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. सर्वांची उत्तम प्रकारे सोय केली व सर्वांना संतुष्ट केले. अध्याय 38. विश्वकर्म्याने बनविलेला दिव्य मंडप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर शैलराज हिमालयाने पार्वतीच्या विवाहाप्रित्यर्थ मोठा उत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. सारे नगर सजवण्यात आले. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी घालण्यात आली होती. दरवाजास केळीचे खांब लावण्यात आले होते. आंब्याच्या पानांची व मालतीच्या फुलांची तोरणे लावण्यात आली होती. पुरोहित गर्गमुनी यांच्या सल्ल्याने सारे नगर सुशोभित केले होते. त्यानंतर विश्वकर्म्यास बोलावून एक विस्तीर्ण असा सभामंडप आणि सुंदर अशी वेदी तयार करण्यास सांगितली. त्याप्रमाणे सर्वांना आश्चर्य वाटेल असा सभामंडप तयार करण्यात आला. त्या मंडपात विविध पशूंच्या व निरनिराळ्या पक्ष्यांच्या कलाकृती निर्माण करण्यात आल्या होत्या. कोठे सारस पक्षी उपवनातील पाणी पित आहेत, तर कोठे पिसारा फुलवून मोर नाचत आहेत असे दृश्य होते. दाराजवळ द्वारपाल धनुष्यबाण घेऊन उभे होते. दारावर मध्यभागी महालक्ष्मीची मूर्ती विराजमान होती. तिच्याकडे पाहिले तर साक्षात लक्ष्मी क्षीरसागरातून येथे येऊन बसली आहे असे मनोहरी दृश्य होते. मंडपात काही ठिकाणी हत्ती होते. ते हत्ती अगदी खऱ्याप्रमाणे भासत होते. हत्तीवर अंबारी देखील होती आणि त्यामध्ये वीरपुरुष बसलेले होते. ते अगदी खरे आहेत असे वाटत होते. तसेच पायदळी सैन्याची कृत्रिम रचना देखील तयार केली होती. विश्वकर्म्याने तयार केलेला सभामंडप पाहून देवता, ऋषी, मुनी सर्वजण मोहित झाले होते. मंडपाच्या मुख्यद्वारी महानंदी उभारलेला होता. तो शुद्ध स्फटिक रूपात दिसत होता. तसेच 4 हत्ती देखील उभारलेले दाखवले होते. इंद्र ऐरावतावर बसलेला असून त्याच्याभोवती देवसैन्य उभे केले आहे असा देखावा निर्माण केला होता. तसेच देवांना बसण्यासाठी सुंदर सिंहासनांची रचना केली होती. विष्णूसाठी वैकुंठ, इंद्रासाठी अमरावती व लोकपालासाठी निवासस्थाने बनवलेली होती. हिमालयाने सर्व मंडपाची पाहणी केली. त्याला फार आश्चर्य वाटले व तो आनंदी झाला. अध्याय 39. देवता, ऋषीमुनी सैद्धांचे कैलासावर आगमन. नारद ब्रह्माजींना म्हणाले, त्यात हिमालयाकडून पाठवलेली विवाहपत्रिका मिळाल्यानंतर शिवजींनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, विवाहपत्रिका पाहून शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी
हिमाद्रीच्या आप्तबांधवांचा यथोचित सत्कार केला. मी पार्वतीबरोबर लग्न करण्यास तयार आहे. आपण सर्वांनी या समारंभास उपस्थित राहावे ही विनंती. त्यानंतर शिवजीने तुझे स्मरण केले तेव्हा तू तेथे गेलास. त्यानंतर स्वागत झाले. तू विचारले, देवा माझी काय सेवा आहे? शिवजी म्हणाले, तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला येथे बोलावले आहे. नारदा, तू आता माझ्या वतीने विष्णू आदी देव, ऋषी, मुनी, सिद्ध व महात्माजन यांना भेटून विवाहाचे निमंत्रण द्या. सहपरिवारासह सर्वांनी उपस्थित राहा म्हणून सांगा. नारदाने शिवजींनी सांगितलेले कार्य पार पाडले. शिवजींना सप्त मातृकांनी सजविले. वेदोक्त विधीने वैवाहिक मंगलाचरण केला. 4 वेदातील सुक्तांनी स्वस्ती वाचन केले. ग्रहपूजन केले. सर्वांना घेऊन ते कैलासावरून निघाले. मंगलवाद्यांचा स्वर सर्वत्र निनादत होता. शिवजींचे देवदेवतांसह विवाहासाठी प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, शिवजींचा मंगल विवाह डोळे भरून पाहण्यासाठी अनेक गण एकत्र आले होते. त्यावेळी चंडी देवी रुद्रदेवांची बहीण म्हणून तेथे आली होती. शिवगणांच्या मागे देव, लोकपाल, सिद्ध ही मंडळी होती. त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसलेले होते. त्यांच्याबरोबर दिव्य असे पार्षद होते. देवराज इंद्र अनेक अलंकारांनी नटून ऐरावतावर बसून निघाले होते. त्यांचे बरोबर देवसैन्य देखील होते. महान ऋषी बरोबर होते व त्यांच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचे तेज विलसत होते. श्रेष्ठ गंधर्व किन्नर बरोबर होते. ही मंडळी वाद्ये वाजवून गात होती. देवकन्या उत्तम शृंगार करून आल्या होत्या. महानंदीवर बसून शिवजी निघाले होते. त्या शिवजींना पाहून सर्वांना आनंद झाला. भव्य मंडपाच्या वर्णनामुळे देवांना भय वाटले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींचे वराड हिमाद्रीच्या नगराजवळ आले. त्यावेळी विष्णू तुला म्हणाले, हे नारदा, आता तू पुढे जा आणि आमच्या आगमनाची बातमी कथन कर. त्याप्रमाणे तू पुढे जाऊन हिमाद्री नगरामध्ये प्रवेश केलास. तेथे विश्वकर्म्याने केलेली सजावट पाहून तू आश्चर्यचकित झालास. तो मंडप अतिशय भव्य होता. तेथे तुला अनेक देवांच्या हुबेहूब मूर्ती केलेल्या दिसल्या. नारद हिमालयास म्हणाले, माझ्या आधी ह्या देवदेवता कशा आल्या? हिमालय म्हणाला, ह्या विश्वकर्म्याने केलेल्या मूर्ती आहेत. तुम्ही पुत्रांना घेऊन शिवजींच्या जवळ जा. नारद शिवजींच्या जवळ गेले आणि विश्वकर्म्याने निर्माण केलेली हुबेहूब कलाकृती त्यांना सांगितली. नारद भयाने व्याकुळ झाले होते. त्यांनी देवांना सर्व गोष्टी कथन केल्या. देवांनी सांगितले, शिवजी आपल्या बरोबर आहेत, तेव्हा भिण्याचे कारण नाही. शिवजी सर्वांना म्हणाले, आपण कोणीही भिवू नका. हिमालय आपली कन्या देणार हे आता निश्चित झाले आहे. सर्वजण जल्लोष करत गणांबरोबर घेऊन शिवजी हिमालयाच्या नगराजवळ पोहोचले. शिवजींच्या वराडाचे स्वागत. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्या सह सर्व मंडळी नगराजवळ आलेली आहेत हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. त्यांनी स्वागतासाठी सर्व साहित्य देऊन ब्राह्मणांना आणि पर्वतांना पुढे पाठवले व स्वतःही त्यांच्या मागोमाग निघाले. हिमालयाने पुढे जाऊन मनापासून सर्वांचे स्वागत केले. शिवजींना अंतःकरणापासून नमस्कार केला. शिवजी पांढऱ्या शुभ्र वृषभावर बसले होते. त्यांच्या तेजाचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. त्यांच्या उजव्या बाजूला मी व डाव्या बाजूला श्रीहरी होते. देवतांचा समुदाय शिवजींची स्तुती करत होता. वराडाने नगरामध्ये प्रवेश केला. वराडी मंडळींची उत्तम व्यवस्था केली. शिवजी आणि त्यांच्या समवेत आलेल्या देवश्रेष्ठींनी आपल्या परिवाराचा परिचय करून दिला. शिवजींची आणि अन्य देवांची भेट झाली. एकमेकांशी सुखसंवाद झाला. मीनाराणींनी त्यावेळी तुला भेटण्यासाठी बोलविले. शिवांची आज्ञा घेऊन तू तिच्या महालामध्ये प्रवेश केला. शिवजींच्या अलौकिक लीला. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू मेनेच्या मंदिरात गेलास तेव्हा ती आनंदी होती. तिने तुझे स्वागत केले. ती म्हणाली, माझ्या कन्येने ज्याच्यासाठी एवढे तप केले ते कसे आहेत हे मला पाहावयाचे आहे. शिवजींनी अंतर्ज्ञानाने मेनेचे मनोगत जाणले आणि तिचा अहंकार दूर करण्याचा निश्चय केला. मीनाराणी महालाच्या शिखरावर गेली. तेथून तिला नटून थटून आलेले सर्व देव दिसत होते. सर्वप्रथम गंधर्व अप्सरा होत्या. त्यांची दिव्य वस्त्रे व आभूषणे होती. नारद, हे शिवजी आहेत का असे मेनेने विचारले. त्यावेळी तू म्हणालास, नाही, हे गण आहेत. त्यावेळी मेनेला वाटले की गण एवढे सुंदर आहेत तर शिवजी किती सुंदर असतील. एकापेक्षा एक श्रेष्ठ देवता येत होत्या.
त्यांना पाहून आपल्या कन्येचा पती कसा असेल याची तीव्र इच्छा मेनेच्या मनात निर्माण झाली. मेनेची उत्कंठा वाढत चालली होती. देवांच्या पाठोपाठ अकराळ विक्राळ स्वरूपाचे असंख्य गण येत होते. कोणी शिंग, कोणी डमरू, तर कोणी गोमुख वाजवित होते. या सर्वांच्या चित्रविचित्र वेशभूषा होत्या. त्यांच्या मागून शिवजी येत होते. त्यांना 5 मुखे होती, 3 नेत्रे होती आणि 10 हात होते. सर्वांगावर सर्पभूषणे होती. हे स्वरूप पाहून मेना मूर्छित झाली. मेनेचा शिवजींच्या बद्दलचा गैरसमज. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, सावध झाल्यावर मेना मोठमोठ्याने विलाप करू लागली. ती म्हणाली, हे देवर्षी, पार्वती शंकरांना शोभून दिसेल असे तुम्हीच सांगितले, म्हणून तिने तपश्चर्या केली. त्याचे विपरीत फळ आम्हाला मिळाले. आता मी कोठे जाऊ, काय करू, कोणाला सांगू? अरुंधतीने सुद्धा मला असे का सांगितले? आता मी लोकांना कसे तोंड दाखवू? नारदा, तुझा धिक्कार असो, सप्तर्षींचा देखील धिक्कार असो. तुम्ही आमच्या घराचा सर्वनाश करून टाकला. आता आम्ही काय करायचे? आता माझी मुलगी शिवजींना देणार नाही हा माझा निश्चय आहे. हा माझ्या विरोधीच रचलेला कट आहे. आपण सर्वांनी मला फसवले. तेवढ्यात हिमालय तेथे आले. त्यांनी मेनेला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, तरी ती ऐकत नव्हती. शेवटी श्री विष्णू ते आले आणि मेनेला म्हणाले, शिवजींचे श्रेष्ठत्व आम्हालाही कळत नाही, तर मग तुला कसे कळणार? तू शिवजींची मनोभावे भक्ती कर, म्हणजे तुला त्यांचे खरे स्वरूप कळेल. साक्षात विष्णूंनी समजावून सांगितल्यावर मेना शांत झाली. शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन मेनेने घेतले. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मेनेने आपले मनोगत व्यक्त केले आणि ती शांत बसली. त्यावेळी तू शिवजींच्याकडे गेलास, त्यांची स्तुती केलीस. शिवजी संतुष्ट झाले. त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण केले. त्यावेळी तू मेनेला हा निरोप दिलास. मेनेला मोठा चमत्कार वाटला. मेना शिवजीचे रूप पाहण्यास आली. अत्यंत तेजस्वी रूप पाहून तिला परम आश्चर्य वाटले. विष्णू अधिदेव शिवजींची सेवा करत होते. दिव्य रूप धारण करून शिवजी हिमालयाकडे निघाले होते. अनेक देवदेवता त्यांच्याबरोबर होत्या. आनंदाने गण वगैरे नृत्य करत गाणी गात निघाले होते. भगवान शिवजींचे परम तेजस्वी रूप मेनाने पाहिले. मेना म्हणाले, हे शिवजी, माझी पार्वती खरोखर धन्य आहे. भगवंता, तुमचा जय जयकार असो. माझ्या हातून चूक झाली तरी मला क्षमा असावी. नगरातील अनेकांनी शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले. शिव पार्वतीची जोडी लक्ष्मीनारायणासाठी शोभून दिसत होती. शिवजींचे स्वागत व पार्वतीची दृष्टी भेट. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, त्यानंतर भगवान शिवजींनी आपले गण, सर्व देव आणि इतर मंडळीच्या बरोबर हिमालयाच्या भव्य प्रासादात प्रवेश केला. मेनाने आणि काही स्त्रियांनी शिवजींना पंचारतीने ओवाळले. शिवजींचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता. पार्वतीच्या मैत्रिणी म्हणत होत्या, पार्वती अतिशय भाग्यवान आहे, म्हणून तिला शिवजींच्या सारखा अतिशय सुंदर पती लाभला. सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी शिवजींचे औक्षण केले. कुलदेवतेचे पूजन करण्यासाठी पार्वती अंतःपुरातून बाहेर आली. तिने उत्तम शृंगार केला होता. ती अधिकच सौंदर्यवान दिसत होती. तिच्या अंगावरील आभूषणे उठून दिसत होती. तिच्या अंगावर चंदन कस्तुरीचा लेप लावण्यात आला होता. तिचे चरण आरक्तवर्ण होते. पायामध्ये पैंजण घातले होते. पार्वती चालताना पैंजणाचा मधुर आवाज येत होता. तिची आणि शिवजींची दृष्टीभेट झाली. देहभान विसरून एकमेकांच्याकडे पाहत राहिले. जय जय रघुवीर समर्थ.